Okay, good morning everyone. Today I will discuss ether. Okay, तर लास्ट लेक्चरला आपण अल्कोहोलचा जो आपला पॉइंट होता तो अल्कोहोल आपण संपवलेला आहे. आज आपण चालू करतोय अल्कोहोल, फिनॉल अँड इथर मधला इथर्स. ओके, आज आपण काय बघतोय? इथर्स. तर लक्षात ठेवा इथर्स म्हणजे काय. ओके, इथर हा एक फंक्शनल ग्रुप आहे. कशाचा फंक्शनल ग्रुप आहे? ऑर्गॅनिक कंपाऊंडचा फंक्शनल ग्रुप आहे. कशाचा आहे? ऑर्गॅनिक कंपाऊंड जे आहेत आपले त्या कंपाऊंडचा एक फंक्शनल ग्रुप आहे. मग तो फंक्शनल ग्रुप कसा लिहिला जातो आपण बघा, ROR'. ओके, इथर्स नीट समजून घ्या. इथर म्हणजे काय आहे? ऑर्गॅनिक कंपाऊंड जो आहे, ऑर्गॅनिक कंपाऊंड असणार आहे सगळे इथरमध्ये. मग तो ऑर्गॅनिक कंपाऊंड जे आहेत ते इथरच्या फंक्शनल ग्रुपमध्ये कसे लिहिले जातात ते आपल्याला थोडं थोडं बघायचं आहे. बघा, ROR' हा इथरचा फंक्शनल ग्रुप आहे. इथरचा काय आहे? हा फंक्शनल ग्रुप किंवा जनरल फॉर्म्युला आपण असा लिहितो, इथरचा जनरल फॉर्म्युला. ओके, ते थोडं लक्षात ठेवा. R म्हणजे काय असेल? अल्किल ग्रुप. आणि R' म्हणजे पण काय असेल? तुमचा अल्किल ग्रुपच असेल. ओके, हे पहिलं लक्षात ठेवा. मग हा जो इथर्स आहे, हा इथरचं क्लासिफिकेशन केलं गेलंय. इथरचं काय केलं गेलंय? क्लासिफिकेशन केलं गेलंय. मग हे जे क्लासिफिकेशन आहे ते कशा प्रकारे केलं गेले बघूया. त्याच्यामध्ये पहिलं केलं गेलं क्लासिफाय इथर्सला बघा, सिंपल इथर. कसला इथर? सिंपल इथर. सिंपल इथर. ओके, किंवा त्यालाच दुसरं म्हटलं जातं सिमेट्रिकल. त्यालाच काय म्हटलं जातं? सिमेट्रिकल इथर. ओके, तर बघूयात आपण सिंपल इथर म्हणजे काय. ओके, पहिलं समजून घ्या. इथर म्हणजे काय? तर ऑर्गॅनिक कंपाऊंड हॅव्हिंग ए फंक्शनल ग्रुप ROR' इज कॉल्ड ॲज इथर. इथरला परत क्लासिफाय केलं गेलं म्हणजे इथरचे वेगवेगळे टाईप आहेत. त्याच्यामध्ये पहिला आहे सिंपल इथर किंवा त्याला दुसरं नाव आहे सिमेट्रिकल इथर. मग सिंपल इथर म्हणजे काय बघा, ROR' हा तुमचा इथरचा फंक्शनल ग्रुप आहे. ओके, तर R अँड R' बोथ आर सेम. हे दोन्ही कसे असतील? सेम असतील. म्हणजे काय सांगतोय कळतंय का मी? सिंपल इथर म्हणजे काय? तर R आणि R' जे आपण घेणार आहे ते दोन्हीचे दोन्ही कसे असतील? सेम असतील. दोन्हीचे बोथ आर सेम. मी काय म्हणतोय कळतंय का? दोन्ही कसे असतील तुमचे? सेम असतील. बघा, फॉर एक्झाम्पल लिहितो मी. CH3OCH3 आहे. RCH3 आहे. R' पण काय आहे? CH3 आहे. सिमेट्रिकल आहे का? इथून जर समजा आपण ह्याला कट केला तर त्याचे दोन इक्वल पार्टमध्ये डिवाइड होतो का? होतो. म्हणून त्याला काय म्हणतो आपण? सिंपल इथर किंवा सिमेट्रिकल इथर. ओके, ह्याचं नाव काय असेल? डायमिथिल. किती मिथिल आहेत तुमचे? 2 मिथिल आहेत म्हणून त्याला आपण काय म्हणतो? डायमिथिल इथर. ओके, साधं सोपं आहे, थोडं समजून घ्या, काही अवघड नाही आहे. सिंपल इथर कोणाला म्हणायचं किंवा सिमेट्रिकल इथर कोणाला म्हणायचं? ज्या तुमचा इथरचा जो फंक्शनल ग्रुप आहे, जो जनरल फॉर्म्युला आहे, त्याच्यामध्ये जो R आणि R' आहे ते दोन्हीच्या दोन्ही कसे असतील? सेम असतील. दोन्हीच्या दोन्ही कसे असतील? सेम असतील. त्यालाच आपण काय म्हणतो? सिंपल इथर म्हणतो. बघा, हे एक एक्झाम्पल झालं. अजून दुसरं एक एक्झाम्पल मी लिहितो. बघा, C2H5OC2H5 हा पण कसला इथर असेल? सिंपल इथर. कसं ओळखलं? तर R आणि R' जे आहे तुमचा, हा R आणि हा R' दोन्हीच्या दोन्ही कसे आहेत? सेम आहेत. बोथ आर सेम असतील. त्याच्यामुळे आपण त्याला काय म्हणतो? सिंपल इथर. आता याचं नाव काय येईल? इथिल ग्रुप आहेत. किती आहेत? 2 आहेत. म्हणून त्याला काय म्हणतो आपण? डायइथिल इथर. याला काय म्हणतो आपण? डायइथिल इथर. साधं सोपं आहे. सिंपल इथर कळालं सर्वांना? लिहून घ्यायचं असेल तर तुम्ही एखादं एक्झाम्पल तुम्ही लिहून घेऊ शकता. सोपं आहे. सिंपल इथर 2 समान इक्वल भागमध्ये डिवाइड होतं किंवा R आणि R' दोन्ही कसे असतील? सेम असतील. बोथ आर सेम असतील. त्यालाच आपण काय म्हणतो? सिंपल इथर. ओके, लिहिलं सर्वांनी? लिहून घ्या, नोट डाऊन करून ठेवा. त्याच्यानंतर नवीन एक्झाम्पल बघूयात आपण. हे सिंपल इथर झालं. आता ह्या इकडं आपण काय करूयात? मिक्स्ड इथर म्हणूयात. इकडं काय म्हणूयात आपण? मिक्स्ड इथर. ओके, बघा, मिक्स्ड इथर म्हणजे काय? ओके, किंवा त्यालाच दुसरं काय म्हटलं जातं? अनसिमेट्रिकल इथर. किंवा ह्यालाच दुसरं नाव काय आहे? अनसिमेट्रिकल इथर.
बघा सिंपल इथर आणि मिक्स्ड इथरमध्ये काय फरक आहे? सिंपल इथर सिमेट्रिकल आहे, दोन समानमध्ये डिवाइड केलं जातं. मिक्स्ड इथरमध्ये काय असतं? जर तुमचा ROR' हा तुमचा इथरचा फंक्शनल ग्रुप असेल तर त्याच्यामध्ये तुमचा R अँड R' आर डिफरंट. हे कसे असतील तुमचे? डिफरंट असतील. R आणि R' हे दोन्हीच्या दोन्ही कसे असतील? डिफरंट असतील. कळतंय सर्वांना? मिक्स्ड इथरमध्ये R आणि R' कसे असतील? डिफरंट असतील. सिंपल इथरमध्ये कसे असतील? सेम असतील. ओके, एक एक्झाम्पल अनसिमेट्रिकल आहे का? हा वेगळा आहे, हा वेगळा. इथून भाग केला तर इक्वल डिवाइड भाग होत, इक्वल पार्टमध्ये डिवाइड होत नाहीये, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? अनसिमेट्रिकल म्हणतो. बघा एक्झाम्पल पाहूयात. C6H5OCH3. बघा R आणि R' सेम आहेत का? सेम आहेत का? नाहीये. दोन्हीच्या दोन्ही कशा आहेत? डिफरंट आहेत. का C6H5 सेम, CH3 सेम आहे का? सेम नाहीये. दोन्हीच्या दोन्ही कशा आहेत तुमचे? डिफरंट आहेत. हे लक्षात ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याचं नाव काय येईल? फिनिल मिथिल का मिथिल फिनिल इथर? हां, काय येईल? फिनिल मिथिल का मिथिल फिनिल? अल्फाबेटिकल नुसार बघा. पहिल्यांदा ह्याचा हा तुमचा फंक्शनल ग्रुप पी फिनिल आहे आणि हा तुमचा मिथिल आहे. अगोदर पी आहे की एम आहे? एम आहे. छान, व्हेरी गुड. म्हणून ह्याचं नाव लिहायचं मिथिल. ह्याचं नाव लिहायचं मिथिल फिनिल इथर. मिथिल फिनिल इथर. साधं सोपं आहे, घाबरायचं काही कारण नाही. कळतंय? मिक्स्ड इथर कोणाला म्हणायचं? तर जर समजा तुमचा इथून मधून कट केला तर त्याचे दोन इक्वल पार्टमध्ये जर डिवाइड होत नसेल तर त्याला अनसिमेट्रिकल किंवा मिक्स्ड म्हणतो. नसेल तर R आणि R' तुमचे कसे असतील? डिफरंट असतील. त्याला आपण काय म्हणतो? मिक्स्ड इथर म्हणतो. नाव देताना कसं द्यायचं? अल्फाबेटिकल नुसार फिनिल आणि मिथिल जो असेल त्याच्यामध्ये फर्स्ट काय येतो? एम येतो, म्हणून आपण लिहिलं मिथिल फिनिल इथर. मिथिल फिनिल इथर. ओके, कळते सर्वांना? हे तुम्ही काय करू शकता? लिहू शकता. त्याच्यानंतर अजून एक एक्झाम्पल मी लिहितो बघा. C2H5OCH3. हा कोणता इथर असेल? मिक्स्ड आहे की सिंपल आहे? कोण सांगेल? हा, मिक्स्ड आहे की सिंपल आहे? मिक्स्ड इथर आहे. छान, व्हेरी गुड. कसं ओळखला? R आणि R' कसे आहेत? डिफरंट आहेत. त्याचे नाव तुम्ही काय करू शकता? लिहू शकता. काय नाव येईल? इथिल मिथिल इथर. ह्याचे नाव काय येईल तुमचं? इथिल मिथिल. हा इथिल, हा मिथिल आणि फंक्शनल ग्रुप इथर, म्हणून याला काय म्हणतो आपण? इथिल मिथिल इथर. हे तुम्ही काय करा? ह्या ठिकाणी नोट डाऊन करून ठेवा. सर्वांनी लिहून घ्या. ओके, लिहिलं सर्वांनी? ठीक आहे. बघा मी एक साइड रब करतो. ओके, हे झाले सर्वांचं? लिहिलं? सोपं आहे, काही अवघड नाहीये. त्याच्यानंतर नेक्स्ट टाइप बघायचा आपल्याला इथरचा. काय आहे कोणाला माहिती आहे? तर त्याचं नाव आहे ॲलिफॅटिक इथर. दुसरा टाइप आहे आपला ॲलिफॅटिक. ॲलिफॅटिक सर्वांना माहिती आहे का? ॲलिफॅटिक म्हणजे काय? कोण सांगेल? ॲलिफॅटिक सर्वांना माहिती आहे का? ॲलिफॅटिक इथर कोणाला माहिती आहे का? ॲलिफॅटिक इथर म्हणजे काय? ॲलिफॅटिक कोणाला म्हणतो? ते स्ट्रेट चेन असतील, ब्रांचड चेन असतील, त्याला आपण काय म्हणतो? ॲलिफॅटिक. पण त्याच्यामध्ये सगळे कसे असतील? अल्किल ग्रुप असतील. ओके, ते थोडं लक्षात ठेवायचं आहे. मग ॲलिफॅटिक इथर कसे असतील? बघा, हा तुमचा इथर फंक्शनल ग्रुप असेल ROR'. ओके, हा कसा असेल तुमचा? ROR'. इथरचा फंक्शन ग्रुप असेल. मग त्याच्यामध्ये R अँड R' हे दोन्हीच्या दोन्ही बोथ R कसे असतील? अल्किल ग्रुप प्रेझेंट असायला पाहिजे. कसे असायला पाहिजेत? बोथ R अल्किल ग्रुप. कळतंय का? ॲलिफॅटिक इथरमध्ये R आणि R' मध्ये कसे असायला पाहिजेत? अल्किल ग्रुप असायला पाहिजे होते. आपण इथं जो होता आपला मिक्स्ड इथर त्याच्यामध्ये खाली एक्झाम्पल लिहिलं होतं बघा, इथिल मिथिल इथर. तर ॲक्च्युली ते एक्झाम्पल मिक्स्ड इथरचं नाही आहे, तर ते कशाचं आहे? ॲलिफॅटिक इथरचं आहे. ते आपल्याला पण तो मिक्स टाईपमध्येच येतो. ॲलिफॅटिक इथरमध्ये R आणि R' दोन्ही कसे असायला पाहिजेत? अल्किल ग्रुप असायला पाहिजे होते. पण मिक्स्ड इथर जो आपण लिहिला त्याच्यामध्ये असे काही कंडिशन नाही आहे की दोन्ही अल्किलच असायला पाहिजेत. एक अरेल असू शकतो, एक अल्किल असू शकतो.
ओके, ते थोडं लक्षात ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. कळते सर्वांना. ॲलिफॅटिक इथरमध्ये आर आणि आर डॅश दोन्ही कसे असायला पाहिजेत, तुमचे अल्किल ग्रुप असायला पाहिजेत. फॉर एक्झाम्पल CH3O C2H5 हे तुम्हाला माहिती आहे. अशा प्रकारे तुम्ही एक्झाम्पल ॲलिफॅटिक इथरमध्ये घेऊ शकता. कळते सर्वांना. त्याच्यानंतर पुढचा आहे तुमचा ॲरोमॅटिक इथर. पुढे आहे तुमचा ॲरोमॅटिक इथर. कोणता टाईप आहे पुढचा? ॲरोमॅटिक इथर. तर ॲरोमॅटिक इथर म्हणजे काय? हा तुमचा फंक्शनल ग्रुप असेल ROR डॅश. तर आर आणि आर डॅश हे दोन्हीचे दोन्ही बोथ कसे असतील? अरिल ग्रुप असायला पाहिजे. दोन्हीचे दोन्ही कसे असायला पाहिजेत? अरिल ग्रुप असायला पाहिजेत. तर आता आपल्याला बघायचं ॲरोमॅटिक इथरचं फर्दर क्लासिफाय कसं केलं गेलं. ॲरोमॅटिक इथर जो आहे त्याला फर्दर क्लासिफाय कसं केलं गेलं, त्याचे आपल्याला टाईप बघायचे आहेत. ते काय करायचे आपल्याला बघायचं. हे लिहिलं सर्वांनी. ॲलिफॅटिक इथर सोपं आहे. आर आणि आर डॅश अल्किल ग्रुप असायला पाहिजेत. त्याच्यानंतर आपण बघूयात आपण ॲरोमॅटिक इथर. त्याच्यानंतर आपण पाहूया ॲरोमॅटिक इथर. ॲरोमॅटिक इथर. तर ॲरोमॅटिक इथरला परत दोन टाईपमध्ये क्लासिफाय केलं गेलं. त्याच्यामध्ये पहिला आहे फिनॉलिक इथर. पहिला कोणता आहे? फिनॉलिक इथर. ओके, तर सर्वांना माहिती असेल फिनॉलिक इथर. फिनॉल फंक्शनल ग्रुप सर्वांना माहिती आहे का? हां, फिनॉलिक फंक्शनल ग्रुप सर्वांना माहिती आहे का? माहिती आहे. छान, व्हेरी गुड. काय आहे फिनॉलिक फंक्शनल ग्रुप? माहिती आहे का फिनॉलिक फंक्शनल ग्रुप सर्वांना? फिनॉलिक फंक्शनल ग्रुप माहिती आहे का? कसा असतो फिनॉलिक फंक्शनल ग्रुप? कोण सांगेल? फिनॉलिक फंक्शनल ग्रुप सर्वांना माहिती आहे. फिनॉल, बेन्झिनला OH असेल तर फिनॉल म्हणतो. ओके, हा फिनॉलिक इथर असेल. दुसरा आहे तुमचा डाय अरिल इथर. दुसरा फंक्शनल ग्रुप आहे, म्हणजे याचं क्लासिफाय केलं गेलं ॲरोमॅटिक इथरचा डाय अरिल इथर. तर याचं बघूयात आपण. जो आपला फंक्शनल ग्रुप आहे ROR डॅश. ओके, त्याच्यामध्ये एक तुमचा आर जो आहे किंवा आर डॅश एक तुमचा कसा असायला पाहिजे? अरिल असायला पाहिजे. एक कसा असायला पाहिजे? अरिल. दुसरा कसाही असला तरी चालेल. आणि हा जो तुमचा डाय अरिल इथर आहे ROR डॅश, याच्यामध्ये आर अँड आर डॅश बोथ आर अरिल ग्रुप. कळतंय का? फरक समजून घ्या. फिनॉलिक इथरमध्ये हा फंक्शनल ग्रुप आहे तुमचा ROR डॅश. आर कसा असायला पाहिजे? अरिल असायला पाहिजे. डाय अरिल नावच आहे. आर आणि आर डॅश कसे असायला पाहिजेत? अरिल असायला पाहिजे. एक्झाम्पल पाहूया त्याचं. हा तुमचा बेन्झिन रिंग आहे, त्याला O जोडला, इकडं काय लिहिला मी? CH3. ओके, कळतंय सर्वांना. हा झाला तुमचा फिनॉलिक इथर. कसा ओळखला? आर तुमचा अरिल आहे आणि दुसरा कसा असेल? तुमचा अल्किल असेल. आणि आर डॅश कसा असेल? अल्किल. ओके, याचं नाव काय येईल? फिनिल मिथिल का मिथिल फिनिल? अल्फाबेटिकल. हा फिनिल आहे, हा तुमचा मिथिल आहे. हां, काय येईल? पी येईल की एम येईल? एम येईल. म्हणून आपण त्याला काय म्हणतो? मिथिल फिनिल इथर. ओके, हे सर्वांना माहिती असणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर इकडं बघा, याचं एक एक्झाम्पल लिहितो मी. दोन्हीचे दोन्ही कसे असायला पाहिजेत? अरिल असायला पाहिजेत. आहेत अरिल. अरिल म्हणजे ॲरोमॅटिक कंपाऊंड. दोन्हीचे दोन्ही अरिल आहेत. ह्याचं नाव काय येईल? डायफिनिल. डायफिनिल इथर. साधं सोपं आहे. हे ह्याचं क्लासिफिकेशन आहे. कळतंय? इथरचं क्लासिफिकेशन पहिला बघितलं आपण सिंपल इथर. दुसरा पाहिला आपण मिक्स्ड इथर. तिसरा पाहिला आपण ॲलिफॅटिक इथर. चौथा बघितला आपण ॲरोमॅटिक इथर. त्याच्यामध्ये फिनॉलिक इथर आणि डाय अरिल इथर. हे तुम्ही काय करणं? लक्षात ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. हे तुम्ही काय करायचं आहे? लिहून घ्यायचं आहे. सर्वांनी लिहिला असेल. ओके, त्याच्यानंतर पुढे बघूयात आपण. पुढे आपल्याला बघायचं आहे सायक्लिक इथर. पुढचा पॉईंट आहे आपला सायक्लिक इथर. ओके, नेक्स्ट हेडिंग द्या सायक्लिक इथर. नेक्स्ट हेडिंग दिलं सर्वांनी सायक्लिक इथर. ॲरोमॅटिक नसतील. सायक्लिक इथर हे तुमचे ॲरोमॅटिक नसतील, हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे बरं का. सायक्लिक इथर जे आहे ते तुमचे ॲरोमॅटिक नसतील. ओके, तर आपल्याला बघायचं आहे सायक्लिक इथर. सायक्लिक इथर ॲरोमॅटिक नसतील. बघा, सायक्लिक इथर सर्वांना माहिती असेल. त्याच्यामध्ये परत सायक्लिक इथरमध्ये बघा
टू कार्बन्स असणारे पण 3 मेंबर्ड, 2 कार्बन 3 मेंबर्ड सायक्लिक, 2 कार्बन असणारे 3 मेंबर्ड सायक्लिक इथर. काय म्हणतो नीट लक्षात ठेवा. तुम्ही म्हणसाल सर 2 कार्बन आणि 3 मेंबर्ड कसं होईल, ते तर आपल्याला काय करायचं आहे, 2 कार्बन असणारे 3 मेंबर्ड सायक्लिक इथर बघायचं आहे. तर सर्वांना हे परिचयच असेल, इपॉक्साइड. ओके, आपण अल्कोहोलमध्ये पण अल्कोहोल तयार करण्याच्या मेथडमध्ये हे इपॉक्साइड पाहिलं. ओके, हे किती कार्बन आहे, त्याच्यामध्ये 2 आहेत. इथर आहे का, ROR आहे का, इथर आहे ROR. पण 2 कार्बन आहेत आणि किती मेंबर्ड आहे, 3 मेंबर्ड आहे. यालाच आपण काय म्हणतो, इपॉक्साइड. यालाच आपण काय म्हणतो, इपॉक्साइड. हे तुम्ही लक्षात ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. किंवा ह्याला दुसरं नाव आहे ऑक्झिरेन. यालाच दुसरं नाव काय आहे, ऑक्झिरेन. त्याच्यानंतर पुढचा आहे तुमचा 3 कार्बन 4 मेंबर्ड सायक्लिक इथर. 3 कार्बन असणारा 4 मेंबर्ड म्हणजे कसा येईल तुमचा, हा 4. किती कार्बन आहे त्याच्यामध्ये, 1 2 3 कार्बन आहेत. पण मेंबर्ड किती आहे, सायक्लिक कंपाऊंड मेंबर्ड किती आहे, 4 मेंबर्ड आहे. ओके, हे लक्षात ठेवणं खूप इम्पॉर्टंट. ह्याचं नाव आहे ऑक्झिटेन. याचं नाव आहे ऑक्झिटेन. ओके, हे साधं सोपं आहे. हा पण इतर आहे का, आहे ROR. हा पण काय आहे तुमचा, इतर आहे. हे लक्षात ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. किंवा ह्याला दुसरं नाव म्हटलं जातं ऑक्झॅसायक्लोब्युटेन. किंवा ह्यालाच दुसरं नाव आहे ऑक्झॅसायक्लोब्युटेन. ह्याला दुसरं नाव काय आहे, ऑक्झॅसायक्लोब्युटेन. तसंच तुमचा 4 कार्बन 5 मेंबर्ड, 4 कार्बनवाला आणि 5 मेंबर्डवाला, त्यालाच आपण काय म्हणतो, ह्यालाच आपण काय म्हणतो, THF. ह्यालाच आपण काय म्हणतो, THF. THF म्हणजे काय, टेट्रा हायड्रोफ्युरॉन. ह्यालाच आपण काय म्हणतो, टेट्रा हायड्रोफ्युरॉन. हे सर्वांना माहिती असेल. याचंच नाव काय म्हटलं जातं दुसरं, ऑक्झॅसायक्लोपेंटेन. ऑक्झॅसायक्लोपेंटेन. हे तुम्हाला लक्षात ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर अजून एक टाईप आहे, थोडं वेगळंच एक्झाम्पल बघा, की जेणेकरून त्याच्यामध्ये 2 इथर इन्व्हॉल्व झालेले असतात, ROR. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याचं नाव आहे 1,4-डायओनेन. 1,4-डायओनेन. ओके, हे तुम्ही लक्षात ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. सायक्लिक इथरमध्ये बघा 3 मेंबर्ड म्हणजे 2 कार्बन असणारा 3 मेंबर्ड, 3 कार्बन असणारा 4 मेंबर्ड, 4 कार्बन असणारा 5 मेंबर्ड. तिकडचं ते वेगळं एक्झाम्पल आहे. हे तुम्ही काय करायचं, ह्या ठिकाणी नोट डाऊन करून ठेवायचं आहे. सर्वांनी लिहून घ्या. लिहिलं, ओके, ही लिहा, सर्वांनी लिहून घ्या, खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, लिहिलं. त्याच्यानंतर पुढे बघायचं आहे आपल्याला. लिहिलं सर्वांनी, पचकीने लिहून घ्या, 1 मिनिटामध्ये झालं. ओके, पुढे बघा, आपण पाहूयात पुढे. तर फिजिकल प्रॉपर्टीज बघायचे आहेत आपल्याला काय करायचे आहेत, इथरच्या फिजिकल प्रॉपर्टीज बघायचे. काय बघायचे आहेत, फिजिकल प्रॉपर्टी म्हणजे काय असतील, त्याचे स्वतःचे काही गुणधर्म असतील. ते गुणधर्म आपल्याला काय करायचे आहेत, या ठिकाणी बघायचे. काय करायचे आहेत, गुणधर्म बघायचे. तर बघूयात आपण इथरच्या फिजिकल प्रॉपर्टी. इथरच्या फिजिकल प्रॉपर्टी. ओके, तर इथर सर्वांना फंक्शनल ग्रुप माहिती असेल, ROR'. मी इथंच लिहितो इथरचा फंक्शनल ग्रुप ROR'. ओके, मग त्याच्यामध्ये वेगवेगळे टाईप आहेत, ते आपल्याला नंतर बघायचे आहेत. ओके, तर इथर हे जे आहे तुमचं, इथर हे कलरलेस लिक्विड आहे. हे काय, एक कलरलेस लिक्विड आहे. काय आहे, इथर हे जे आहे एक कलरलेस लिक्विड आहे. हे सर्वांना माहिती असणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्याचा जो ओडर आहे, ओडर म्हणजे काय, स्मेल. ओडर कसा आहे त्याचा, इथर स्मेल, कॅरेक्टरिस्टिक्स इथर स्मेल आहे. ओडर म्हणजे स्मेल, त्याचा स्मेल कसा येतो, तर कॅरेक्टरिस्टिक्स इथर स्मेल येतो. ते थोडं लक्षात ठेवा, इथरच स्मेल असतो याचा. ओके, हे थोडं लक्षात ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यामध्ये त्याची जी जॉमेट्री आहे,
सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे, इथरची जी जॉमेट्री आहे ही कशी आहे, टेट्राहायड्रल जॉमेट्री. कशी आहे, टेट्राहायड्रल जॉमेट्री. तर टेट्राहायड्रल जी जॉमेट्री आहे ती कशी आहे आपल्याला काय करायचं ह्या ठिकाणी एक्सप्लेन करायचं आहे. ओके, नीट समजून घ्या. हा जो पॉईंट आहे हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे, टेट्राहायड्रल जॉमेट्री. तर बघूयात आपण टेट्राहायड्रल जॉमेट्री कशी असते इथरची. तर सर्वांना इथर माहिती असेल, ROR' हा तुमचा इथरचा फंक्शनल ग्रुप आहे. ऑक्सिजनवरती लोन पेअर किती असतात, 2 लोन पेअर असतात. ओके, sp3 sp3. टेट्राहायड्रल जॉमेट्री म्हटल्यानंतर कोणतं हायब्रिडायझेशन असेल, आपण पाहिलंय टेट्राहायड्रल म्हटल्यानंतर sp3 हायब्रिडायझेशन असतं. ह्या काय तुमच्या लोन पेअर, ह्या काय तुमच्या लोन पेअर आहेत. ही पण काय आहे तुमची लोन पेअर आहे. ओके, हे लक्षात ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. कळतंय, हे त्याचं ऑर्बिट आहेत ROR. आणि ह्याच्यामधला जो बॉन्ड अँगल आहे, कशामधला बॉन्ड अँगल, कार्बन ऑक्सिजन कार्बन मधला जो बॉन्ड अँगल असतो हा आहे तुमचा 110 डिग्री. किती आहे, 110 डिग्री. काय आहे त्याच्यातला बॉन्ड अँगल, म्हणजे हा जो तुमचा बॉन्ड अँगल आहे हा किती आहे, 110 डिग्री बॉन्ड अँगल आहे. का, ऍक्च्युली sp3 हायब्रिडायझेशन असलेला बॉन्ड अँगल किती असतो, 109 डिग्री 28 मिनिट. पण ह्याच्यामध्ये काय होतं, हे जे तुमचं R आणि R ह्याच्यामध्ये काय होतं, रिपल्शन होतं. ह्याच्यामध्ये हे जे तुमचे R आणि R' हे तुमचे अल्किल ग्रुप आहेत, ह्याच्यामध्ये काय होतं, रिपल्शन होतं. मग हे रिपल्शन झाल्यामुळे हे काय होतात, बॉन्ड दुसरीकडे थोडे वाढले जातात. त्याची साईज काय होते, R आणि R' मधली थोडी वाढली जाते आणि बॉन्ड अँगल किंचितचा काय होतो, इन्क्रीज होतो. बिकॉज ऑफ स्टेरिक हिंड्रन्स ऑफ 2 अल्किल ग्रुप. बॉन्ड अँगल कशामुळे इन्क्रीज होतो, स्टेरिक हिंड्रन्स ऑफ 2 अल्किल ग्रुप. त्याच्यामुळे ते काय करतात, एकमेकाला रिपेल करतात. रिपेल म्हणजे एकमेकाला थोडंसं दूर ढकलतात. त्याच्यामुळे त्याच्यातला बॉन्ड अँगल काय होतो, इन्क्रीज होतो. हे तुम्हाला काय करायचं ह्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. कळतंय सर्वांना. ओके, हा जो बॉन्ड अँगल कशामुळे हे होतो तुमचा, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी पण ह्याची सगळ्यात ऑक्सिजनची जास्त आहे, त्याच्यामुळे बॉन्ड अँगल काय होतो, जास्त होतो. ही लक्षात ठेवा. वाटल्यास ह्याचं रिझन दुसरं लिहून ठेवा, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ग्रेटर असते. काय असते, कशाची, ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय असते, ग्रेटर असते. त्याच्यामुळे बॉन्ड अँगल काय होतो, इन्क्रीज होतो. हे थोडं लक्षात ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. टेट्राहायड्रल जॉमेट्री कळाली, sp3 हायब्रिडायझेशन आहे, टेट्राहायड्रल जॉमेट्री आहे. हे तुम्ही काय करा बघा, हा जर वरती पकडला तर ही खाली 3 असतील. ह्याची टेट्राहायड्रल जॉमेट्री आहे. लोन पेअर 2 असतात. बॉन्ड अँगल 110 डिग्री असतो. बिकॉज ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय असते, ऑक्सिजनची ग्रेटर असते. आणि हे जे हायब्रिडायझेशन आहे, ऑक्सिजनचं हायब्रिडायझेशन आहे, कोणतं आहे, sp3 हायब्रिडायझेशन आहे. sp3 म्हणजे ह्याची जॉमेट्री कशी आली, टेट्राहायड्रल. कशी आली, टेट्राहायड्रल. हे तुम्ही लक्षात ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. कळते सर्वांना. ते तुम्ही काय करायचं ह्या ठिकाणी नोट डाऊन करून ठेवायचं आहे. सर्वांना 1 मिनिटाचा वेळ आहे, तर तुम्ही काय करा त्या ठिकाणी ते नोट डाऊन करून ठेवा. ओके, त्याच्यानंतर ह्याची डायपोल मोमेंट बघायचे. हे झालं सर्वांचं, तिकडचं तुम्ही लिहून घ्या. त्याच्यानंतर आपल्याला इथरची जी डायपोल मोमेंट आहे ते आपल्याला काय करायचे बघायचे. बघा, डायपोल मोमेंट म्हणजे पोल असतील, O असेल, इथं काय असेल तुमचा R, इथं असेल तुमचा R'. नेट डायपोल बघा, नेट डायपोल याचा असा असेल, हा काय करेल, इकडे डोनेट करेल, हा R इकडे डोनेट करेल, R' इकडे काय करेल, डोनेट करेल. पण इकडं जो आहे तो तुमचा लोन पेअर काय करतील, दुसऱ्यावरती अटॅक करतील. म्हणजे हा तुमचा काय असेल, एक लोन पेअर आहे. सपोज इथं तुमची काय आहे, लोन पेअर आहे. याचा डायपोल, नेट डायपोल कुणीकडे असेल, तुमचा इकडं असेल, नेट डायपोल. कळतंय, हे 2 डोनेट करतील, ऑक्सिजनचे लोन पेअर काय करतील, दुसऱ्यावरती रिॲक्ट करतील. हा तुमचा नेट डायपोल असेल. ते तुमचं लक्षात ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. हे तुम्ही काय करू शकता, हे लिहू शकता. डायपोल मोमेंट, डायपोल मोमेंट, नेट डायपोल त्याचा इकडच्या साईडला असेल, कारण बिकॉज ऑफ लोन पेअर आहे. तिकडे 2 कसे आहेत, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. हे तुम्ही काय करायचं ह्या ठिकाणी लिहून ठेवायचं आहे. लिहिलं सर्वांनी, हे रब करू. झालं. त्याच्यानंतर पुढे बघा,
आपल्याला पुढे बघायचं आहे याची सोल्युबिलिटी. आपल्याला पुढे याची काय बघायची आहे? सोल्युबिलिटी. सोल्युबिलिटीच्या अगोदर आपण बघूयात बॉइलिंग पॉईंट. सोल्युबिलिटीच्या अगोदर आपण बघूयात बॉइलिंग पॉईंट. आपण काय बघूया त्याचा बॉइलिंग पॉईंट. तर बॉइलिंग पॉईंट म्हणजे काय तुम्हाला सर्वांना माहिती असेल. ओके, बॉइलिंग पॉईंट हा लिक्विडचा काढला जातो. मी काय सांगितलं, इथर एक कलरलेस लिक्विड आहे. ओके, तर इथरचा जो बॉइलिंग पॉईंट आहे, इथरचा जो बॉइलिंग पॉईंट आहे हा कसा आहे? लेस आहे ॲज कम्पेअर टू आयसोमेरिक अल्कोहोल. इथरचा जो बॉइलिंग पॉईंट आहे लेस आहे ॲज कम्पेअर्ड टू आयसोमेरिक अल्कोहोल. कळते का मी काय सांगतोय? जो तुमचा इथर आहे, इथरचा बॉइलिंग पॉईंट लेस आहे ॲज कम्पेअर टू आयसोमेरिक अल्कोहोल. व्हाय? का? असं का असेल तर लक्षात ठेवा, हा तुमचा इथर आहे ROR'. ओके, आणि हा तुमचा RCH2OH हा तुमचा अल्कोहोल आहे. ओके, तर इथर आणि अल्कोहोलमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग कोणामध्ये होईल? तर अल्कोहोलमध्ये काय असतं? हायड्रोजन बॉन्डिंग असतं. काय असतं? हायड्रोजन बॉन्डिंग असतं. कशामध्ये? अल्कोहोलमध्ये. जर समजा तुमचा हायड्रोजन बॉन्डिंग असेल, याच्यामध्ये जर समजा तुमचा हायड्रोजन बॉन्डिंग होत असेल, तर तुम्हाला माहिती आहे हायड्रोजन बॉन्डिंग असेल तर तुमचा जो बॉन्ड आहे तो कसा होईल? स्ट्रॉंग बॉन्ड होईल. त्याच्यातला बॉन्ड ब्रेक करण्यासाठी वेळ जास्त लागेल का कमी लागेल? जास्त लागेल. त्याच्यामुळे तिथला बॉइलिंग पॉईंट कसा असेल? हाय असेल. काय असेल? बॉइलिंग पॉईंट हाय असेल. पण हा तुमचा इथर आहे, इथरमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग होतं का? होत नाही. त्याच्यामुळे त्याचा बॉइलिंग पॉईंट जो आहे तो कसा आहे? लेस आहे. कळतंय का? तर इथरचा बॉइलिंग पॉईंट लेस असतो ॲज कम्पेअर टू आयसोमेरिक अल्कोहोल बिकॉज ऑफ प्रेझेंट इन हायड्रोजन बॉन्डिंग इन ए अल्कोहोल. तर हायड्रोजन बॉन्डिंग अल्कोहोलमध्ये काय असतं? प्रेझेंट असतं, पण इथरमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग प्रेझेंट नाही. आणि हायड्रोजन बॉन्डिंग असल्यामुळे इथला बॉन्ड स्ट्रॉंग होतो. आणि तुम्हाला माहिती आहे हायड्रोजन बॉन्डिंग ही स्ट्रॉंग बॉन्डिंग आहे, त्याच्यामुळे त्याचा बॉइलिंग पॉईंट हाय असतो ॲज कम्पेअर टू इथर, आणि इथरचा बॉइलिंग पॉईंट लेस असतो ॲज कम्पेअर टू अल्कोहोल. कळते सर्वांना? ही तुम्हाला काय करायचं आहे, ह्या ठिकाणी लिहून ठेवायचं आहे. तर सर्वांनी हा जो पॉईंट आहे, हा जो कन्सेप्ट आहे, तर ह्या ठिकाणी काय करायचं आहे? नोट डाऊन करायचं आहे. ओके, कळते सर्वांना? ह्या तुम्ही काय करा, नोट डाऊन करून ठेवा. लिहिलं सर्वांनी? ओके, आपण काय काय पाहिलं? इथरचा कलर पाहिला, कलरलेस लिक्विड आहे. त्याच्यानंतर ओडर पाहिला, कॅरेक्टरिस्टिक्स इथर स्मेल आहे. ओडर म्हणजे स्मेल, त्याचा सुगंध कसा आहे तो ते पाहिलं. त्याच्यानंतर पुढे आपण काय पाहिलं? त्याची टेट्राहायड्रल जॉमेट्री पाहिली. टेट्राहायड्रल म्हणजे sp3 हायब्रिडायझेशन पाहिलं. ओके, टेट्राहायड्रल्स का म्हणतो? तर sp3 हायब्रिडायझेशन टेट्राहायड्रल जॉमेट्री आहे. बॉन्ड अँगल आहे 110 डिग्री सेल्सिअस बिकॉज ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ ऑक्सिजन. ते तुम्ही रिझन त्या ठिकाणी सांगू शकता. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं? ऑक्सिजनवरती 2 लोन पेअर आहेत ते पाहिलं. त्याच्यानंतर आपण त्याचा बॉइलिंग पॉईंट बघितला. बॉइलिंग पॉईंट इथरचा बॉइलिंग पॉईंट कसा असतो? लेस असतो ॲज कम्पेअर टू आयसोमेरिक अल्कोहोल. का? तर अल्कोहोल जे आहेत अल्कोहोलमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग प्रेझेंट असतं, तसं इथरमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग होत नाही. आणि हे जे बॉन्डिंग आहे स्ट्रॉंग बॉन्डिंग आहे, आणि इथरमध्ये बॉन्डिंग नसल्यामुळे तिथला बॉन्ड काय होतो? इझिली ब्रेक होतो. त्याच्यामुळे तो इझिली बॉईल होतो. हे लक्षात ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. ते तुम्ही काय करू शकता? लिहू शकता. आणि या ठिकाणी आपण थांबूयात. ओके, थँक्यू व्हेरी मच.